नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. जानकी आणि ऋषिकेश यांच्या हाती एक महत्त्वाची गोष्ट लागणार आहे आणि ज्यामुळं ते सगळ्या घडलेल्या घडामोडी ज्या आहेत त्याच्यावरती ऋषिकेश एक जालिम असा उपाय करणार आहे आणि हे सगळं कसं होतं हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर ऋषिकेशच्या आईने दूरदृष्टी ठेवत त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी ह्या सिक्युअर करून ठेवलेल्या आहेत आणि ते सगळं आता कसं त्याला मिळणार आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. जानकी आणि ऋषिकेश रणदिवेंच्या घराच्या बाहेर पडलेले आहेत, कारण आता त्या घरात राहायचं नाही. जोपर्यंत माझी बायको निर्दोष आहे हे सिद्ध होत नाही तोपर्यंत मी त्या घरात राहणार नाही असं ऋषिकेशने ठरवलेलं आहे. कारण सुमित्राने जानकीला तू या घरातून निघून जा असं सांगितलेलं होतं आणि मग ऋषिकेश हा जानकीच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तो म्हणतो की एकदा सोडून मी 2 वेळा जानकी तुझ्याशी लग्न केलेलं आहे, तुला साथ देण्याचं मी वचन दिलेलं आहे. त्यामुळं काहीही झालं तरी मी तुझ्यासोबत आहे, मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. खरं तर सुमित्रा म्हणालेली असते की जानकी एकटीच घराच्या बाहेर पडेल, तू जायचं नाही, तू रणदिवे आहेस, कोणत्याही रणदिवेनं घराच्या बाहेर पडायचं नाही असं सुमित्राने सांगितलेलं असतं. परंतु काहीही झालं तरीही आता ऋषिकेश हा जानकीच्या सोबत घराच्या बाहेर पडलेला असतो आणि हे सगळं घडलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जानकी ऋषिकेश घराच्या बाहेर पडलेले आहेत. कुठंतरी राहण्याची सोय करणं गरजेचं आहे, कारण आपल्याबरोबर लहान लेकरू आहे, त्या लेकराला घेऊन कसं राहायचं मंदिरात हा विचार जानकी करते, त्याचबरोबर ऋषिकेशही करतो. आजपर्यंत आपल्या ओवीला आपण कुठल्याही गोष्टीमध्ये काहीही कमी पडू दिलेलं नाही. त्यामुळं यापुढेही आपल्या लेकराला कोणतीही गोष्ट कमी पडता कामा नये. आपल्याला प्रॉपर्टी मिळाली नाही याचं वाईट वाटत नाही, पण जी वागणूक दिलेली आहे या गोष्टीचं वाईट वाटतं. हा ऋषिकेशचा हट्ट असतो. तर जानकी आणि ऋषिकेश आता घर शोधण्यासाठी बाहेर पडतच असतात. तेवढ्यातच तिथे हिम्मतराव येतात आणि हिम्मतराव म्हणतात, अरे ऋषी, कुठं निघालास तू? नक्की काय झालेलं आहे? तुला घर शोधायची काय गरज आहे? तुझा मामा जिवंत आहे अजून असं ऋषिकेशला हिम्मत काका सांगतात. तेव्हा ऋषिकेश मग म्हणतो की तसं नाही आहे काका. पण मग हिम्मतराव म्हणतात की चल ऋषिकेश, मी तुझ्या आईच्या घरी तुला घेऊन जातोय. आणि मग ऋषिकेश, जानकी त्याचबरोबर ओवीला घेऊन हिम्मतराव हे पार्वतीच्या घरी येतात. घराचा दरवाजा उघडतात आणि ऋषिकेशला म्हणतात की हे तुझ्या आईचं घर. मान्य मला साधं आहे, त्या घरा एवढं मोठं नाही, परंतु तुझ्या आईने त्याच वेळी हे ठरवलेलं होतं आणि तिला दूरदृष्टी होती. फक्त मला आता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे की नक्की असं काय घडलं की ज्याच्यामुळं हे सगळं करावं लागलेलं आहे, तुम्हाला घर सोडावं लागलेलं आहे. तेव्हा ऋषिकेश आणि जानकी दोघंही सांगू लागतात की नानांना जानकीने ढकललेला आहे असा सगळा आरोप जानकीवर लावला गेला. त्याचबरोबर जानकीने अशी कोणतीही गोष्ट केलेली नाही, तरीही नानांच्या बाबतीत तिच्यावर आरोप केले गेले. मृत्यूपत्र बनवलं गेलं आणि त्या मृत्यूपत्रामध्ये ऐश्वर्याने खूपच मोठा गोंधळ घातलेला आहे असं आमच्या लक्षात येतं. कारण ते मृत्यूपत्र हे नानांचं नाही हे मला कळलेलं आहे असं ऋषिकेश सांगत असतो. तेव्हा हिम्मतराव म्हणतात, कसलं मृत्यूपत्र? तू कोणत्या मृत्यूपत्राबद्दल बोलतोय? तेव्हा ऋषिकेश सांगतो की नानांचं मृत्यूपत्र तयार झालेलं आहे आणि त्या मृत्यूपत्राचं वाचन शहाणे वकिलांनी केलेलं आहे. तेव्हा हिम्मतराव म्हणतात, कसं शक्य आहे? शहाणे वकील त्या मृत्यूपत्राचं वाचन कसं करू शकतात? कारण जोपर्यंत तुझ्या आईचं म्हणजे पार्वतीच्या मृत्यूपत्राचं वाचन होत नाही तोपर्यंत नानांच्या मृत्यूपत्राचं वाचन होणारच नाही असा नियम आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, पण आईच्या मृत्यूपत्राचं म्हणजे? तेव्हा हिम्मतराव म्हणतात की नानासाहेब आणि पार्वती या दोघांचे मृत्यूपत्र आहेत आणि नानासाहेबांचं जे मृत्यूपत्र आहे ते माझ्याकडे आहे ओरिजिनल, आणि एक शहाणे वकील एक आहे, एक प्रत त्याची जी आहे ती त्यांच्याकडे आहे, आणि त्याचबरोबर तुझ्या आईच्या मृत्यूपत्राची जी एक प्रत आहे ती देव्हाऱ्यात आहे. हे सगळं ऐकल्यानंतर जानकी आणि ऋषिकेश या दोघांनाही धक्का बसतो. मग हिम्मतराव कपाटातील ते नानासाहेबांचं जे मृत्यूपत्र आहे ते बाहेर काढतात आणि ते म्हणतात की हे बघ, हे मृत्यूपत्र आहे नानासाहेबांचं. जानकी ते मृत्यूपत्र पाहते तोपर्यंत ऋषिकेश ह्या हिम्मतरावांना सांगत असतो की नानांनी जे मृत्यूपत्र बनवलेलं आहे त्या मृत्यूपत्रानुसार मला आणि जानकीला फक्त देवघर मिळालेलं आहे.
त्याचबरोबर सगळा पैसा, सगळे सोनं नाणं हे सगळं ऐश्वर्याच्या नावावर केलेलं आहे. त्याचबरोबर इकडे आणखी गोष्टी घडलेल्या आहेत त्या अशा आहेत की नानांनी कंपनी जी आहे ती सारंगच्या नावाने केलेली आहे, शेत जमीन आहे ती सौमित्रच्या नावाने केलेली आहे. तर या सगळ्या गोष्टी जरी घडलेल्या असल्या तरी जे 2 मोठे फार्म हाऊस आहेत त्यातलं एक फार्म हाऊस हे आपल्या शर्वरीच्या नावाने केलेलं आहे, तर दुसरं फार्म हाऊस हे त्यांनी आपल्या सौमित्रेच्या नावाने केलेलं आहे. हे सगळं सांगितलं जातं तेव्हा ऋषिकेश आणि जानकी या दोघांनाही धक्का बसतो. ते दोघंही म्हणू लागतात की कसं शक्य आहे हे सगळं. आणि मग त्याचबरोबर ऋषिकेश आणि जानकी हे सगळं बोलत असतात तेव्हा इकडे त्यांना हिम्मतराव सांगतात की हे असं आहे. पण इकडे ऐश्वर्याने जे केलेलं आहे ते सगळं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसतो. आणि त्याचबरोबर ऋषिकेश आणि जानकी म्हणतात की हे सगळं अशा पद्धतीनं घडलेलं आहे. तेव्हा इकडे लगेचच हिम्मतराव सांगतात की हे शक्यच नाही, कारण काहीही झालं तरी जोपर्यंत तुझ्या आईच्या मृत्यूपत्राचं वाचन होत नाही तोपर्यंत ह्या नानांच्या मृत्यूपत्राला कोणताही अर्थ नाही. हे सगळं जेव्हा बोललं जातं तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणतो म्हणजे. तेव्हा ऋषिकेशला ते सांगू लागतात की अरे ऋषी, तुझ्या लक्षात येत नाही आहे का? त्यावेळेस ऋषी म्हणतो की म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला, माझ्या लक्षात नाही आलेलं. त्यावेळेस ते सांगतात की नानांनी मृत्यूपत्र बनवलेलं आहे, त्याची एक कॉपी माझ्याकडे आहे आणि दुसरी कॉपी तुमच्या देवघरामध्ये आहे. हे सगळं जेव्हा ऋषीला सांगितलं जातं तेव्हा ऋषी म्हणतो की खरंच? तेव्हा लगेचच ते सांगू लागतात की हो, मी जे खरं आहे तेच सांगत आहे, मी कशाला खोटं बोलू, असं त्यांचं म्हणणं असतं. तेव्हा मात्र इकडे ऋषिकेश म्हणतो की मला ना कळतच नाही आहे की नक्की काय प्रॉब्लेम आहे ते. तेव्हा हिम्मतराव सांगतात की हो, तुझ्या वडिलांनी मृत्यूपत्र बनवलेलं आहे. हे जरी खरं असलं तरीही नानासाहेबांचं मृत्यूपत्र हे माझ्याकडे आहे आणि माझ्याकडे जे मृत्यूपत्र आहे तेच खरं आहे, असं हिम्मतराव सांगत आहेत. तेव्हा ऋषिकेश आणि जानकी दोघंही म्हणू लागतात की म्हणजे आता मला लक्षात आलेलं आहे की काय गोंधळ झालेला आहे ते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की नानासाहेबांचं जे मृत्यूपत्र आहे ते आता दाखवलं जातं. इकडं सुमित्रा देवघरात आलेली असते. ती देवाच्या पुढे हात जोडून उभी असते. ती म्हणत असते की मला कळतच नाही आहे की मी कोणत्या गोष्टींवरती विश्वास ठेवू. काहीही झालं तरी माझ्या एक गोष्ट लक्षात येत नाही की मी नक्की कोणत्या गोष्टींवरती विश्वास ठेवायचा आहे, असं तिचं म्हणणं असतं. आणि ती म्हणत असते की मला नानासाहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे, तर मी काय करू, असं सुमित्राचं म्हणणं आहे. नानासाहेबांनी स्वतः जानकीकडे बोट केलं आणि सांगितलं की जानकीने ढकललेलं आहे. आता नानांनी जर असं सांगितलेलं असेल तर मला प्रश्न पडलेला आहे की मी कोणत्या गोष्टींवरती विश्वास ठेवू, असं सुमित्राचं म्हणणं आहे. आणि सुमित्रा देवाच्या पुढे हात जोडून उभी आहे. सुमित्रा जेव्हा देवाला मागणं मागत आहे, देवाच्या पुढे म्हणत आहे की काहीही झालं तरीही मला माझं मन जरी सांगत असलं की जानकी असं करू शकत नाही, तर नानांनी हे सगळं मग का सांगितलं, कारण नानांनी जर सांगितलं असेल तर नक्कीच जानकीनेच हे केलेलं आहे, असं सुमित्राचं म्हणणं असतं. ॲक्च्युली सुमित्राचं मन अजूनही तयार होत नाही की नानांनी हे सगळं केलं, नानांनी हे सांगितलेलं आहे हे खरं आहे. परंतु आता सुमित्राकडेही कोणताही ऑप्शन नाही. सुमित्राला ही गोष्टी कळत नाही आहे की नक्की कोणत्या गोष्टी खऱ्या आहेत आणि ती विचार करू लागलेली आहे. इकडे आता ते मृत्यूपत्राचे जे पेपर आहेत ते हिम्मतरावांनी ऋषिकेशकडे दिलेले असतात आणि ऋषिकेशला सांगितलेलं असतं की हे पेपर, आणि मग ऋषिकेश ते पेपर घेतो तेव्हा त्यालाही धक्का बसतो. आणि त्याचबरोबर इकडे ऋषिकेशला आता हिम्मतराव सांगू लागतात की तुझ्या आईने काही जी जमीन आहे, काही प्रॉपर्टी आहे ती सेपरेट तुझ्या नावावर ठेवलेली आहे, कारण काय माहिती तिला त्यावेळेस असं का वाटलेलं होतं, म्हणून सगळ्याच हिस्सा तिने नानासाहेबांकडे दिलेला नाही, तर त्यातला काही भाग हा तसाच आहे. कारण तुझे आजी आजोबा म्हणजे माझे आईवडील यांची खूप मोठी प्रॉपर्टी होती. ती प्रॉपर्टी सगळी त्यांनी आमच्या दोघांच्या नावावर केलेली होती. मग मृत्यूच्या वेळी ती सगळी प्रॉपर्टी जी आहे ती नानासाहेबांच्या नावे न करता पार्वतीने त्यातला काही भाग हा तसाच ठेवलेला होता. त्यातली एक गोष्ट म्हणजे हे घर जे आहे ते अजूनही तसंच ठेवण्यात आलेलं होतं आणि ते घर अजूनही
आत्ता पार्वतीच्या नावावर आहे, म्हणजे तुझ्या नावावर आहे. काहीही झालं तरी पार्वतीचा तू मुलगा आहे, एकुलता एक वारस आहे आणि त्यामुळं हे घर तुझ्या नावावरती केलं गेलं आहे, असं सगळं सांगितलं जातं. तेव्हा ऋषिकेशलाही धक्का बसतो. आपल्या आईने किती दूरदृष्टी ठेवलेली होती आणि आपल्या आईने ह्या सगळ्या गोष्टी किती विचारपूर्वक केलेल्या आहेत हे सगळं ऋषिकेशच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्याचवेळी इकडे हेही सांगत असतात की काय माहिती तुझ्या आईला त्यावेळेस असं का वाटलेलं होतं, म्हणून तिने एवढा मोठा निर्णय घेतला, हे सगळं हिम्मतराव सांगत असतात. त्याचबरोबर हिम्मतराव म्हणतात की आणखी एक गोष्ट आहे, ती म्हणजे नानासाहेबांचं जे मृत्यूपत्र आहे त्यामध्ये एक टीप आहे. ती अशी आहे की जरी माझ्या मृत्यूपत्रामध्ये काही गोंधळ घालण्यात आला किंवा काही झालं तर जोपर्यंत पार्वतीचं मृत्यूपत्राचं वाचन होत नाही तोपर्यंत माझं मृत्यूपत्र हे ग्राह्य धरलं जाणार नाही. काहीही झालं तरी ऋषिकेशच्या आईची ही सगळी प्रॉपर्टी आहे, त्यामुळं या प्रॉपर्टीवरती पूर्णपणे ऋषिकेशचा अधिकार आहे. जोपर्यंत त्याच्या आईच्या मृत्यूपत्राचं वाचन होणार नाही तोपर्यंत मी बनवलेल्या मृत्यूपत्राला कोणताही त्याच्यामध्ये अधिकार असणार नाही. हे सगळं नानासाहेबांनी केलेलं आहे. तेव्हा जानकी आणि ऋषिकेश म्हणतात की आम्हाला प्रॉपर्टीबद्दल काही नाही आहे वाटत, पण आमच्या बाबतीत जे घडलेलं आहे, ऋषिकेश म्हणतो की जानकीवरती जो आळ घेतलेला आहे, ऐश्वर्याने आमचं घर उद्ध्वस्त करायचा जो विचार केलेला आहे, त्यासाठी मला हे सगळं करायचं आहे. जानकीला मला निर्दोष सिद्ध करायचं आहे. फायनली मला एक आशेचा किरण दिसलेला आहे. हे मृत्यूपत्र हे सगळं आपण लगेच कोर्टात सादर न करता त्यासाठी काही आपण सौमित्र भाऊजींकडून ते चेक करून घेऊया असं जानकी ठरवते. आणि आता इकडे हिम्मतरावांनी खूप मोठी गोष्ट आता जानकी आणि ऋषिकेशला दिल्यामुळं जानकी निर्दोष असल्याचं लवकरच ऋषिकेश सर्वांच्या समोर आणणार आहे. थँक्यू.